मित्रांनो, ग्रेशर रुबिन त्यांचे पुस्तक द 4 टेंडेन्सीजमध्ये सांगतात की माणसाच्या 4 टेंडेन्सीज असतात, म्हणजे 4 प्रवृत्ती असतात. या 4 पैकी तुमची पण एखादी प्रवृत्ती आणि माझी पण एखादी प्रवृत्ती आहे. पहिली टेंडेन्सी आहे अपहोल्डर, दुसरी आहे क्वेश्चनर्स, तिसरी आहे ऑब्लिजर्स आणि चौथी आहे रिबेल्स. या 4ही टेंडेन्सीज समजून घेण्यासाठी आपल्याला आउटर आणि इनर एक्सपेक्टेशनला समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण की या टेंडेन्सीज बनतातच या गोष्टींनी की तुम्ही तुमच्या आउटर आणि इनर एक्सपेक्टेशनला कसे पूर्ण करतात. आउटर एक्सपेक्टेशन त्या गोष्टी आहेत ज्यांची लोक तुमच्याकडून अपेक्षा करतात. जसे की तुमच्या बॉसला वाटते की तुम्ही खूप जास्त काम करावे, तुमच्या मित्रांना वाटते की तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर यावे, तुमच्या आईला वाटते की तुम्ही येता येता कोथिंबीर घेऊन यावी. तर या आहेत आउटर एक्सपेक्टेशन, म्हणजेच त्या गोष्टी ज्या दुसऱ्यांना वाटतात की आपण त्यांच्यासाठी कराव्यात. आता येऊया इनर एक्सपेक्टेशनवर. या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वतःसाठी करायच्या असतात. यात तुमच्यावर कोणताच प्रेशर नसतो, कोणतीच ऑर्डर नसते. या गोष्टी असू शकतात की जसे रोज एक्सरसाइज करणे, पुस्तक वाचणे, डायटिंग करणे, एखादे रूटीन ठरवणे. तर या असतात इनर एक्सपेक्टेशन, जिथे तुम्हाला कोणीच बाहेरून ऑर्डर देत नाही, कोणीही तुमच्याकडून कोणतेही काम करण्याची अपेक्षा नाही करत. तुमची मर्जी आहे, तुम्हाला वाटले तर करा, तुम्हाला वाटले तर नका करू. आता येऊया पहिल्या टेंडन्सीवर, जी आहे अपहोल्डर. अपहोल्डर ते लोक असतात जे इनर आणि आउटर एक्सपेक्टेशन दोघांनाही पूर्ण करतात. म्हणजेच जर यांनी त्यांचे स्वतःचे एखादे रूटीन बनवले तर ते त्याला पूर्ण पण करतात. यांना नियमानुसार चालायला खूप आवडते. म्हणजेच जर यांच्या बॉसने सांगितले की हे काम करायचं आहे तर ते न काही विचार करता ते काम करायला सुरुवात करतील. यांचे मित्र बोलले की फिरायला जायचे तर हे लगेच निघतील. यांची आई बोलली की कोथिंबीर आणायची आहे तर हे लगेच आणतील. अपहोल्डरसोबत व्यवहार करणे खूप सोपे असते. जर तुमचा कोणी मित्र किंवा एम्प्लॉई अपहोल्डर आहे तर तुम्ही जे बोलणार ते तो लगेच करेल. पण तुम्ही यांना एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन द्यायची आहे, कारण की हे लोक प्रश्न नाही विचारत, त्या कामाची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू नाही बघत. जर तुम्ही एखाद्या अपहोल्डरला एखादे काम करायला दिले तर जसे इन्स्ट्रक्शन तुम्ही त्याला दिले आहेत तो अगदी तसेच करेल. तो थांबून हा विचार नाही करणार की यात नुकसान होईल, यात रिझल्ट बरोबर नाही येणार. त्याला फक्त इन्स्ट्रक्शनवर चालणे आवडते. त्यामुळे या लोकांना क्लिअर इन्स्ट्रक्शन देणे खूप गरजेचे असते. यांच्या टेंडन्सीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी पण असतात आणि निगेटिव्ह गोष्टी पण असतात. पहिले पॉझिटिव्ह बघूया. अपहोल्डर खूप विश्वासू लोक असतात. तुम्ही यांच्यावर अगदी आरामात विश्वास ठेवू शकतात. यांचा स्वभाव खूप चांगला असतो. त्यांना माहीत असते की दुसरे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत आहेत, त्यांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. दुसऱ्यांच्या अपेक्षेसोबत हे स्वतःच्या अपेक्षा पण पूर्ण करतात. वेळेवर काम पूर्ण करतात, चांगली झोप पण घेतात, स्वतःसाठी पण वेळ काढतात. हे लोक सेल्फ मोटिवेटेड असतात. त्यांना मोटिवेशनसाठी व्हिडिओ नाही बघावी लागत. आता बघूयात की निगेटिव्ह काय आहे. यांना जर क्लिअर इन्स्ट्रक्शन नाही मिळाले तर हे फसतात, कारण की हे त्यांचा मेंदू नाही चालवत. हे लोक दुसऱ्यांची मजबुरी नाही समजून घेत. जर कोणी दुसरा त्यांची एक्सपेक्टेशन पूर्ण नाही करत तर त्यांना वाईट वाटते. यांना रुटीनप्रमाणे काम करायला आवडते. ते अगदी मजबूतीने त्या रुटीनला चिटकलेले असतात. तर जेव्हा कधी त्या रुटीनमध्ये बदल करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. तुमच्या अपहोल्डर मित्रासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. दुसरी टेंडन्सी आहे क्वेश्चनर. नावातच समजले असणार की हे लोक खूप प्रश्न विचारत असणार. क्वेश्चनर हे त्यांची इनर एक्सपेक्टेशन तर पूर्ण करतातच, म्हणजेच हे त्यांच्यासाठी एखादी रुटीन सेट करतात तर ते त्यावर कायम टिकून राहणार. पण आउटर एक्सपेक्टेशनवर ते प्रश्न विचारतात. म्हणजेच जर यांची आई यांना बोलते की जा कोथिंबीर घेऊन ये तर हे बोलतात की का आणायची आहे. यांच्या बॉसने यांना काही काम सांगितले तर हे त्यावर पण खूप प्रश्न विचारतात, जसे की का करायचं आहे, यातून कंपनीला काय फायदा मिळेल. जेव्हा यांचे मित्र यांना कुठे बाहेर जायला बोलतात तर हे तिथे पण खूप सारे प्रश्न उभे करतात की का, कुठे, कधी, कसे. जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनरसोबत व्यवहार करायचा आहे, त्यांच्या प्रश्नांपासून वाचायचं आहे किंवा त्यांचे प्रश्न थोडे कमी करायचे असतील तर तुम्हाला त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचे तर त्याचे कारण पण तुम्हाला त्यांना समजावून सांगावे लागेल. यांच्याकडून जर तुम्हाला कोथिंबीर आणायची असेल तर त्यांना हे पण सांगा की कोथिंबीर घेऊन ये बाळा, तुझी आवडती डिश बनवत आहे आणि ती बिना कोथिंबीरीची चांगली नाही वाटत. तुमच्या एम्प्लॉईकडून काम करून घ्यायचे तर त्यांना ते समजून सांगा की आपल्याला हे काम यासाठी करायचं आहे की यातून हे रिझल्ट मिळवायचे आहेत. जर ते रिझल्ट नाही मिळाले तर हे काम आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावे लागेल.
जर तुमचा एखादा मित्र क्वेश्चनर टाईपचा आहे आणि तुम्हाला त्याला कुठे घेऊन जायचं आहे, तर तुम्हाला त्याला पूर्ण एक्सप्लेन करावं लागेल की आपल्याला तिथे जायचं आहे, कारण वातावरण इतकं चांगलं आहे आणि अशा वातावरणात तिथे अशी अशी ठराविक गोष्ट मिळून जाते. क्वेश्चनर टेंडन्सीच्या पण पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. पहिले पॉझिटिव्ह गोष्टी बघूयात. हे लोक टाईम इज मनी या फॉर्म्युल्याला फॉलो करतात. म्हणजेच तुम्ही यांच्याकडून एखादे काम करून घेतात तर तुम्हाला यांना समजावून सांगावं लागेल की यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही आहे. या अशा लोकांजवळ खूप नॉलेज असते. हे नॉलेज त्यांच्याजवळ त्यांच्या प्रश्न विचारणाऱ्या सवयींमुळे जमा झालेले असते. हे लोक त्यांचे काम खूप काळजीपूर्वक आणि खूप चांगल्या प्रकारे करतात. ते त्यांच्या वेळेला खूप महत्त्व देतात. त्यामुळे ते सर्वांसाठी उपलब्ध राहत नाहीत. यामुळे समाजात त्यांची किंमत खूप वाढते आणि लोक त्यांची खूप कदर करतात. आता बघूयात याचे निगेटिव्ह काय आहेत. यांची प्रश्न विचारण्याची सवय असते आणि ते प्रत्येक गोष्टीची चौकशी खूप करतात. या जास्त चौकशी करण्याच्या नादात त्यांना कधीकधी ॲनालिसिस पॅरालिसिस होऊन जातो, ज्यामुळे ते निर्णय नाही घेऊ शकत. हे अडकून जातात. नेहमी हे प्रश्न तर खूप विचारतात, पण त्यांना जर कोणी प्रश्न विचारला तर ते भडकतात आणि यांना वाईट पण वाटते. त्यांना नाही वाटत की यांना कोणी प्रश्न विचारावेत. जर यांच्या जबाबदारीला घेऊन कोणी यांना प्रश्न विचारले तर त्यांना हा अपमान वाटतो. तुमच्या क्वेश्चनर मित्रासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. तिसरी टेंडन्सी आहे ऑब्लिजर्स. ऑब्लिजर्स ते लोक असतात जे आउटर एक्सपेक्टेशन पूर्ण करतातच. म्हणजेच कोणी दुसरे यांना काम करण्यासाठी बोलतात तर हे कोणताच प्रश्न न विचारता अपहोल्डरप्रमाणे काम पूर्ण करून टाकतात. पण यांना त्यांची इनर एक्सपेक्टेशन पूर्ण नाही करता येत. म्हणजे आईला कोणताच प्रश्न न विचारता कोथिंबीर तर घेऊन येतील, पण गोष्ट जेव्हा येते त्यांच्या फिटनेसची, आरोग्याची, पुस्तकांची, तेव्हा हे त्यावर टिकत नाहीत. हे दुसऱ्यांची ऑर्डर ऐकायला पूर्णपणे तयार असतात. हे त्यांच्या मित्रांसाठी सर्व काही करायला तयार असतात, पण स्वतःसाठी काहीही करण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतो. असे बोलले जाईल की यांना त्यांची इनर एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यासाठी कोणाची तरी सोबत हवी असते. ते कधीच एकटे जिमला नाही जाणार. ते नेहमी पार्टनर शोधतील. पार्टनर नाही भेटला तर ते जाणारच नाहीत. मॉर्निंग वॉकसाठी पण ते एकटे नाही जाणार. ते एक दिवस आधीच त्यांच्या मित्रासोबत ठरवून ठेवतील की उद्या सकाळी आपल्याला मॉर्निंग वॉकसाठी जायचं आहे. यात कोणतीच वाईट गोष्ट नाही आहे. ही टेंडन्सी आहे. हे नैसर्गिक आहे. जर तुम्ही एक ऑब्लिजरसोबत डील करत आहात तर हे खूप सोपे आहे. अपहोल्डरप्रमाणेच हे कोणताच प्रश्न न विचारता सर्व ऑर्डर ऐकण्यात, दुसऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्यात हे नेहमी तयार असतात. पण जर तुम्ही एक ऑब्लिजर आहात आणि तुम्हाला इनर एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यात प्रॉब्लेम येत आहेत, जसे की तुम्हाला पुस्तक वाचण्यात अडचण येत आहे, तर तुम्ही रीडर लोकांचा ग्रुप जॉईन केला पाहिजे. तुम्हाला फेसबुकवर खूप रीडर ग्रुप मिळतील. तुम्ही तुमच्या मित्रांना रीडिंग चॅलेंज देऊ शकता. तुम्ही या चॅलेंजमध्ये एकच पुस्तक वाचून एकमेकांना प्रश्न विचारू शकता, यासाठी की तुम्ही ते पुस्तक खरंच वाचले आहे की नाही. अगदी असंच चॅलेंज तुम्ही एक्सरसाइजसाठी पण करू शकता. तर एकूणच बोलण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या इनर एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेऊ शकता. जर तुम्ही एक ऑब्लिजर आहात तर तुम्ही दुसऱ्यांची मदत ही घेतलीच पाहिजे. स्वतःला सांभाळा, स्वतःवर लक्ष द्या, आपल्या फॅमिलीवर लक्ष द्या, थोडे मतलबी बना. आणि जर तुमचा कोणी एम्प्लॉई किंवा मित्र ऑब्लिजर आहे तर तुमच्यासाठी एक वॉर्निंग आहे की ऑब्लिजर हेच रिबेल बनू शकतात, जी की आपली पुढची टेंडन्सी आहे. पण पहिले तुम्ही हे ऐका. जर ऑब्लिजर लोकांचा दुसरे लोक खूप जास्त फायदा उचलत असतील तर ते लोकांची अपेक्षा पूर्ण करून करून थकून जातात आणि एक दिवस बोलतात, बस आता खूप झालं. बहुतेक वेळा ते त्यांचा जॉब सोडून देतात. ते त्यांचं नातं, मैत्री कोणतीही वॉर्निंग न देता तोडून टाकतात. ते जाणून बुजून मीटिंगमध्ये लेट यायला सुरुवात करतात किंवा चालढकल करायला सुरुवात करतात. जर तुमच्या आजूबाजूला एखादा ऑब्लिजर आहे तर तुम्ही त्याचा चुकीचा फायदा नका उचलू. त्याच्यावर प्रमाणापेक्षा जास्त दबाव नका टाकू. ऑब्लिजर टेंडन्सीची पण पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. पहिले पॉझिटिव्ह गोष्टी बघूयात. सर्वात पहिले हे की हे सर्वांची अपेक्षा पूर्ण करतात. घर असो किंवा कामाची जागा, हे सर्व ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण बनवून ठेवतात. यांच्या बॉसला यांच्याकडून कधीच कोणती तक्रार नसते. हे लोक कधीच दुसऱ्यांच्या कामात अडचण नाही बनत. आता बघूयात निगेटिव्ह काय आहेत. दुसऱ्यांसाठी जगता जगता हे स्वतःसाठी जगणे विसरून जातात. एक रिसर्चनुसार 3 पैकी 2 ऑब्लिजर्स निराशेचे शिकार बनतात. डिप्रेशनसारखा धोकादायक आजारपण ऑब्लिजर लोकांना होतो. हे दुसऱ्यांसाठी नेहमी उपलब्ध राहतात. हे स्वतःची कधीच कदर नाही करत. जेव्हा कोणी स्वतःची कदर नाही करत, व्हॅल्यू नाही ठेवत,
तेव्हा दुसरे लोक पण त्याची व्हॅल्यू नाही ठेवत. बस लोक फक्त त्याचा फायदा उचलायला बघतात. तर तुमचा कोणी मित्र ऑब्लिजर आहे तर त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यालाही बघण्याची खरंच खूप गरज आहे. चौथी टेंडन्सी आहे रिबेल्स. रिबेल्स लोक त्यांच्या इनर आणि आउटर एक्सपेक्टेशनची कधीच काळजी करत नाहीत. हे तेच करतात जशी त्यांची मर्जी असते. जेव्हा वाटते तेव्हा करतात, जसं पाहिजे तसं करतात. यांच्याकडून कोथिंबीर मागवण्याची गोष्ट तर तुम्ही विसरूनच जा. हे स्वतःसाठी पण काम नाही करत. जर मी तुम्हाला असं बोललो की जर तुमचा एखादा एम्प्लॉई रिबेल टेंडन्सीचा आहे तर हे वाक्यच योग्य नसेल. कारण की कदाचितच कोणी रिबेल्स हा जॉब करतो. होऊ शकते की सुरुवातीला कोणी नाईलाजाने जॉब करत असेल. रिबेल्स लोकांना त्यांचे जीवन त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मर्जीने जगायला आवडते. त्यांना कोणीच नाक खुपसलेलं नाही आवडत. यांना ऑर्डर ऐकणे अजिबात आवडत नाही. या अशा लोकांना हँडल करणे खूप कठीण असते. यांच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचे असेल तर या सिक्वेन्सबद्दल विचार करा. इन्फॉर्मेशन, चॉईस, कॉन्सिक्वेन्स. सर्वात पहिले तुम्हाला त्यांना खूप सारी इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. जी पण ते इन्फॉर्मेशन मागत आहेत ती सर्व त्यांना देऊन टाका. कारण की तो एक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकेल आणि त्यांच्या या चॉईसमुळे त्याला जे पण कॉन्सिक्वेन्स दिसतील, मग ते चांगले असो किंवा वाईट, त्यानुसार तो काम करेन. रिबेल लोकांना तुम्ही सारखे जर आठवण करून देणार, प्रोत्साहित करत राहणार, त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करणार तर तो तुमचे काम नाही करणार. जर तुम्ही वेळोवेळी त्यांच्या कामात नाक खुपसणार तर तुम्ही विसरून जा की तुमचा काम कधी पूर्ण होईल म्हणून. पण जर एखादा रिबेल तुमच्यावर प्रेम करत असेल तर हे त्या प्रेमासाठी काही पण करतील. रिबेल्स लोकांना त्यांच्या आयडेंटिटीसोबत खूप प्रेम असते. हे कधीही त्यांचा खोटा चेहरा लोकांना नाही दाखवत. हे जगासमोर नेहमी त्यांचा खरा चेहरा ठेवतात. तर अशी कामं जे रिबेल लोकांच्या आयडेंटिटीसोबत मॅच करत असतील ती कामं पण ते आनंदाने करतात. रिबेल्स टेंडन्सीची सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. पहिले पॉझिटिव्ह गोष्टी बघूयात. हे लोक क्रिटिकल असतात. हे लोक कधीच कोणाची खोटी स्तुती नाही करत. यांना माहीत असते की समाजात स्वतःची किंमत कशी वाढवायची आहे ते. असे लोक बोलण्यात पटाईत असतात. त्यांना माहीत असते की मैफिलीत प्रकाश कसा पाडायचा असतो. या टेंडन्सीचे लोक बहुतेक वेळा क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करताना दिसून येतात. यांच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी भरलेली असते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये हा स्वभाव पण तयार होतो. त्यांना या गोष्टीची अजिबात काळजी नसते की लोक काय बोलतील. ते त्यांच्या कामातच व्यस्त आणि मस्त असतात. याचा अर्थ हा नाही की ते त्यांच्या कामाला हलक्यात घेतात, तर ते त्यांचे काम पूर्ण मनापासून करतात आणि प्रोफेशनली करतात. आता बघूयात यांचे निगेटिव्ह काय आहेत. यांना कोणाच्या हाताखाली काम करायला नाही आवडत. हे स्वतःलाच स्वतःचे बॉस समजतात. या कारणामुळे ते बहुतेक लोकांसाठी अडचण बनून जातात. काही वेळा हे फ्रस्ट्रेट होऊन जातात. यांना कोणतीच सिस्टीम फॉलो करायला नाही आवडत, पण पूर्ण सिस्टीम यांच्यानुसार तर नाही चालू शकत. जॉबमध्ये हे असे लोक अजिबात पात्र ठरत नाहीत, कारण की यांच्या बॉसला अशी लोकं हँडल करणे खूप कठीण होऊन जाते. तर जर तुमचा एखादा मित्र रिबेल आहे तर त्याला ही व्हिडिओ नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या चारही एक नैसर्गिक टेंडन्सी आहेत. या कोणत्या वाईट सवयी नाहीत. प्रत्येक टेंडन्सीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी आहेत. तर तुम्ही तुमच्या टेंडन्सीला हे समजून नका बसू की तुमच्यामध्ये एखादा वाईट गुण आहे किंवा वाईट सवय आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भलेही तुम्ही रिबेल असाल तरी लाईक तर करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.